हर हर महादेव. ओम नमः शिवाय. बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस हा केवळ एक सण किंवा नेहमीसारखी तारीख नाही, तर आजचा दिवस आहे ब्रह्मांडीय ऊर्जेचा महासंगम. जर तुम्ही आज पूर्ण श्रद्धेने आणि खऱ्या मनाने नागदेवता आणि देवादिदेव महादेव यांची पूजा केली असेल, तर ही गोष्ट एका कागदावर लिहून ठेवा. तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. कदाचित आज तुम्ही खूप थकलेले असाल, आयुष्यात अडचणींना सामना करत असाल, वाटत असेल की माझे प्रयत्न कमी पडत आहे. पण थांबा, आज महादेवाची आणि नागदेवतेची तुमच्यावर पडलेली ही कृपादृष्टी तुमचे नशीब बदलण्यासाठी पुरेशी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आजची पूजा तुमच्या आयुष्यातील कोणते दुःख मुळासकट उपटून टाकणार आहे आणि तुमच्या आयुष्यात नेमका कोणता चमत्कार घडणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संदेश तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देईल. मंडळी, आपण नेहमी पाहतो महादेवाच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान असतो. विचार करा, जगातील सर्वात विषारी जीव महादेवाच्या कंठात दागिना बनून राहतो. यामागे खूप मोठे आध्यात्मिक रहस्य आहे. नागदेवता ही संरक्षणाचे, समृद्धीचे आणि लपलेल्या ऊर्जेचे प्रतीक आहे. आपल्या शरीरातील कुंडलिनी शक्ती देखील सर्पाकार मानली जाते. जेव्हा तुम्ही नागदेवतेची पूजा करता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील गुप्त शत्रू, नकारात्मक ऊर्जा आणि विषारी विचार दूर पळून जातात. आणि महादेव महादेव तर भाळाभोळा आहे, जो विष प्राशन करून जगाचे रक्षण करतो. तो महादेव आपल्या भक्ताचे दुःख कसे सहन करेल? आज ज्यांनी ज्यांनी नागदेवतेला दुग्धाभिषेक केला आणि महादेवाला बेलपत्र वाहिले, त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व विष म्हणजे समस्या आणि चिंता महादेवाच्या चरणी अर्पण केल्या आहेत. आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. माझ्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडणार आहे? इथे चमत्कार म्हणजे आकाशातून अचानक पैसे पडतील असा अंधविश्वास नाही, तर चमत्कार हा तुमच्या परिस्थितीमध्ये आणि नशिबात घडणार आहे. पहिला चमत्कार, काळसर्प आणि दोषांपासून मुक्ती. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील, यश अगदी जवळ येऊनही हुलकावणे देत असेल, तर आजच्या पूजेमुळे तुमच्या मार्गातील हे अदृश्य अडथळे दूर होणार आहेत. तुमच्या कुंडलीतील दोष आणि नकारात्मकता नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. दुसरा चमत्कार, आर्थिक व कौटुंबिक समृद्धी. नागदेवता ही जमिनीखाली असलेल्या धनाचे रक्षण करते. आजच्या पूजेने तुमच्या घरात आणि व्यवसायात इडापिडा टळून स्थिर लक्ष्मीचा वास राहील. घरात जर सतत भांडणे होत असतील, तर तिथे शांतता आणि प्रेमाचा वर्षाव होईल. तिसरा चमत्कार, भीती आणि आजारांपासून रक्षण. नागदेवतेचे आणि महादेवाचे नाव घेतल्याने अकाल मृत्यू आणि गंभीर आजारांची भीती गळून पडते. तुमच्या शरीरात आणि मनात एक नवी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मित्रांनो, चमत्कार नेहमी त्यांच्याच आयुष्यात घडतो ज्यांचा महादेवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असतो. आज तुम्ही पूजा केली म्हणजेच तुम्ही महादेवाच्या दरबारात तुमची हजेरी लावलेली आहे. महादेव कधीच आपल्या भक्ताला मोकळ्या हाताने परत पाठवत नाही. सुदामा जेव्हा कृष्णाला भेटायला गेला होता, तेव्हा तो काही मागायला गेला नव्हता, पण देवाने त्याला सर्व काही दिले. तसेच आज तुम्ही जेव्हा श्रद्धेने डोळे मिटून ओम नमः शिवाय जप केला, तेव्हा महादेवाने तुमची मागणी आधीच ऐकली आहे. जर तुमच्यावर सध्या मोठे संकट असेल, कर्ज असेल किंवा आरोग्याची समस्या असेल, तर मनात अजिबात शंका ठेवू नका. आजपासून तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात झाली आहे. महादेवाची कृपा ही संथ वाहणाऱ्या गंगेसारखी असते. ती शांतपणे येते, पण संपूर्ण आयुष्य पावन करून जाते. शेवटी मी एवढेच म्हणेन, ज्यांच्या डोक्यावर महादेवाचा हात असतो, त्याला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. नागदेवतेचा आशीर्वाद आणि महादेवाची छत्रछाया आजपासून तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे. चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी महादेवाला मनापासून एकच प्रार्थना करूया. हे महादेवा, हे नागदेवता, आज ज्याने ज्याने तुझी पूजा केली आहे, त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख हरण कर. त्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी दे. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला बदल घडवून आण आणि प्रत्येकाचे रक्षण कर. जर तुमचा महादेवावर मनापासून विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. ही ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बोला श्री नागदेवता की जय. हर हर महादेव.